हाय हॅलो आणि तुम्हाला सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि मी चालले आता आजीकडे नेहमीसारखं फेस्टिवल सेलिब्रेट करायला. तिकडे माझा मामा असतो आणि माझा भाऊ पण तिकडेच 2 जण, तर तिकडे चालले सेलिब्रेट करायला. चला तुम्हाला असं सेलिब्रेशन दाखवते. मी भीत आहे घराबाहेर निघा जायला, पण खरं सांगायचं मला फटाक्यांची खूप जास्त भीती वाटते. आणि जेव्हा दिवाळी असते ना तेव्हा मी जास्त करून बाहेर संध्याकाळची निघतच नाही, कारण एवढे भयानक फटाके असतात. आणि लोक कधी कधी नाही का हातात घेऊन असं बाहेर फेकतात, कधी कधी अंगावर फटाके येतात. असा आपण एक्सपिरियन्स आलेला आहे की लोक फटाके नाही का लावतात, ते लाल कलरचे असते असे फेकतात. त्याच्यामुळे काही जण बॉम्ब लावतात. खूप भयानक अनुभव असतो दिवाळीचा. कधी मला दिवाळी खूप आवडते. कपडे इले नाही का आम्ही निघालो घरून, पहिले आम्हाला टॉवेल वगैरे घ्यायचे आहे भावांना द्यायला. तर मग लागून सांग कडापानं ब्लॉगिंग मला कळत असेल ब्लॉगिंग कशी करू, असं मधी करताय. तर चला बघूयात. सारं खूप जात असेल मला भेट आणि खरंच टाकायला हे नक्कीच टाकणार मी. देखत ना कोणी कुठे गेलं तेव्हा ते निर्माताच होईल का मी जर कुंड बाळसले. आता मला तर आता आजीच्या घरापर्यंत जाईपर्यंत आणि घरी परत येईपर्यंत मला खूप भीतीच वाटणार आहे, खूप टेन्शन पण येणार आहे. बघूया आपण की आपण घरापर्यंत कशी पोहोचणार आहे. हे तर फटाके कोणी अंगावर नको टाकायला, मला खूप भीती वाटते त्या गोष्टीची. चला बघूयात आपला आजचा प्रवास भाऊबीजेचा. आणि हा नक्की ब्लॉग बघा, त्याचं सेलिब्रेशन दाखवते. चला आणि फटाक्यांमुळं मी माझ्या भावाला घ्यायला बोलवलेलं आहे. नाही दुकानाचं नाव दाखवायचं. तर मी माझ्या भावाला घ्यायला बोलवलेलं आहे आणि तो आम्हाला घ्यायला आलेला आहे. सो आम्ही त्याच्या माझ्यासोबत आता आजीकडे जाणार आहे. भीती तर वाचेल थोडीशी, मी खूप घाबरते बोलून फटाक्यांना. तर चला कुठं थांबला तो आपण शोधूयात. चला तर गाडीवर जायचं. शोधतोय माझा भाऊ, मला कुठं दिसतच नाही आहे. आता त्याला फोन करून बघू आपण कुठे आलेला आहे. सापडला. चला दाखवते माझा भाऊ तुम्हाला. मी याला घ्यायला बोलवले आता आजीकडे जायला फटाक्यांमुळे. पुन्हा अंधार सर्वीकडे. आता बघू अंधारात माझा वरचा प्रवास कसा. मला ब्लॉगिंग करू देत नाहीये, मला घरच्यांकडून सपोर्ट, फक्त मम्मीकडून सपोर्ट आहे. तर बघू शकता एवढा अंधार आहे. आता बघू टॉर्च लावून. टॉर्च जिंदाबाद. मला एक कळत नाही मी सिटीमध्ये राहते की गावामध्ये राहते. हे बघा सीडी मम्मीची साडी चमकदार आहे म्हणून ती लगेच दिसून येते. आणि हा माझा भाऊ जो मला ब्लॉगिंग करू देत नाही. आताच मला कधीच ब्लॉगिंग करू देत नाही. नक्की बघा, याला आवडतं मला माहिती आहे. ब्लॉग तर ब्लॉग. आता मी आजीकडे आलेली आहे, पण माझ्या पायाला लागले वाटतं मला. खूप भयानक पडले मी. आजी आली, आता आजीच्या घरी आली. ही मी रांगोळी काढली होती, पुन्हा पुसून गेलेली आहे. ही आजी माझी. हे मामा उघडा झोपलेला. माझा भाऊ आजोबा. हा गोल्या. आणि हा पुन्हा अंधार. त्याला अंधारातली दिवाळी म्हणतात. आजीने बाल्कनीमध्ये हे झाड लावले शेंगाचं. हे आले एक शेंगाचं झाड लावले बाल्कनीमध्ये. हे बघा ही बाल्कनी आहे. तर तुळस आहे. हे झाड किती अंधार आहे बघू शकता तुम्ही. मला फटाके दिसत नाही आहे. आता आजीच्या घरी तशी मी आलेली आहे. वाटतं अंधारामध्ये सेलिब्रेशन करावं लागेल.
खोलेल, मला ब्लॉग करायचा आहे. मला खोलू दिलं नाही. हे कोणता भाऊ बीज माझं? हे माझं गिफ्ट आहे का त्याचं मलाच करायचं नाही. हे बघा असे काही काही भावंड असतात. गिफ्ट माझं आहे पण नाव त्यांचं आहे. ही माझी मम्मी अशी आईस्क्रीम खाते कधीची आईच्या गावात. हे माझं गिफ्ट आहे. आता मी चॉकलेट वाटणार आहे. त्यांच्याकडून घे सरांकडून व्हिडिओ. चले ना दर मामा. हा दादा हा 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 गोटी वाणी ती काजू आहे. दुसरा फोड काजू काजू केक आहे. एक चॉकलेट कमी दिवाळी साबण काय जास्त दिलं. खाऊ कस काय मी दिवे चले माझ्या नवीन रूम मध्ये काम मिळेल. पार्टी चालू आहे अंधारामध्ये. ही आईस्क्रीम आमच्या घरी. खरं सांगायचं माझ्या घरच्यांना काय विषय माहिती नाही. त्यांना ब्लॉग म्हणजे व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. तर मी आजपासून ठरवलं की माझ्या घरच्यांना कोणालाच म्हणजे माझ्या स्पेशली माझ्या भावाला आणि नातेवाईकांना व्हिडिओमध्ये घेणार नाही. आवडत नाही तर कशाला यायचं. माझ्या तो विषयच बाजूचा. आता मी आले घरी. हा ब्लॉग इथेच संपलेला आहे. ब्लॉग संपलेला आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.